साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. संत सांगतायत म्हणे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. त्याच्या अगोदर म्हणाले, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संतांनी सावधानतेची घंटा वाजवली आणि म्हणाले, नाशिवंत देह, देह नाशिवंत आहे म्हणे, जाणार सकळ, सगळ्यांचा जाणार. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य कोण खायला लागलाय म्हणे? काळ खायला लागलाय. कालपर्यंतचं आयुष्य कुणी खाल्लं तर भूतकाळानं खाल्लं. आजचा जो दिवस खातोय तो कोण खातोय? तर तो वर्तमान काळ खातोय. आणि उद्यापासून जे उरलेलं आयुष्य खाईल त्याचं नाव भविष्य काळ आहे. आयुष्य खातो काळ सावधान. आणि म्हणून संतांनी सामान्य मनुष्याला, म्हणून संतांनी जीवाला सावधानतेचा सल्ला दिला. काय सुंदर म्हणाले हो, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. म्हणाले, क्षणोक्षणी हा विचार केला पाहिजे. कोणता? की मला तरुण जायचंय, मला बुडायचं नाही, मला पहिलं तीरापर्यंत पोचायचंय, मला पलीकडं जायचंय. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. आता हा जो भवसिंधू शब्द येतो नेहमी, आपण नेहमी ऐकतो. आता इथं सुद्धा म्हणाले, तरावया पार भवसिंधू. आपण आणखी एका गीतामध्ये ऐकतो की हरिनामाने हा भवसागर तरे, जो घेई नाम तो जगी महान ठरे, हरिनामाने हा भवसागर तरे. म्हणजे काय म्हणतायत संत? की आपल्याला भवसागर तरून जायचंय. आता या गीतामध्ये त्यांनी साध्य आणि साधन सांगितलं. साधन काय आहे? तर हरिनाम हे साधन आहे तरून जाण्यासाठी. हरिनामाने हा भवसागर तरे. शब्द लक्षात घ्या, भवसागर इथं आलाय, तिथं आला होता भवसिंधू. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. तिथं भवसिंधू हा शब्द आला होता, इथं भवसागर आलाय. हे दोन्ही समानार्थी शब्द. याचा अर्थ काय? तर सागर, समुद्र. भवसागर मोठा समुद्र. मग संत हा समुद्र शब्द किंवा सागर शब्द किंवा भवसागर शब्द किंवा भवसिंधू शब्द हा शब्द कोणासाठी वापरतायत ही गोष्ट आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे. हा जो भवसागर शब्द संत वापरतायत हा प्रपंचासाठी वापरतायत, संसारासाठी वापरतायत. संसाररूपी समुद्र, संसाररूपी सागर, प्रपंचरूपी समुद्र तरुण जाण्याचा सल्ला संत आपल्याला देत आहेत. आणि हा तरुण, हा सागर तरुण जाण्यासाठी काय साधन आहे? तर हरिनाम हे साधन आहे. आता पहिल्यांदा ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रपंच आणि समुद्र किंवा संसार आणि सागर, भवसिंधू, भवसागर, समुद्र हा जो शब्द आहे हा प्रपंचासाठी संतांनी का वापरला असेल? का वापरला असेल संतांनी प्रपंचासाठी समुद्र हा शब्द? संसारासाठी सागर हा शब्द संतांनी का वापरला? समुद्रामध्ये आणि प्रपंचामध्ये, संसारामध्ये काय साम्य असं असेल की जेणेकरून हे दोन्ही शब्द संतांनी एका ठिकाणी वापरले? संसाराला सागर म्हणाले, प्रपंचाला समुद्र म्हणाले. कशा करता? काय साम्य संसारामध्ये आणि समुद्रामध्ये? काहीतरी सांगड आहे मित्रांनो, म्हणून तर संतांनी हा शब्द वापरला. संत जर सांगड नसतील, संत लिहित असताना फार धीर गंभीर स्वरूपाचं लिहित असतात. काहीतरी सांगड असते. म्हणजे सांगडशिवाय, हे बघा, काहीतरी साम्य आहे म्हणून तर संतांनी हा शब्द वापरलाय. आपण तो सत्संगमध्ये किस्सा ऐकायचो, महात्मा विनोदाने सांगायचे. म्हणायचे, एक माणूस पुण्यावरून गावाकडे आला आणि 4 माणसं जमलेली होती. तर तो म्हणत होता की मी पुण्यावरून 4 वाजता निघालो होतो आणि मी 8 वाजता गावी येऊन पोहोचलो, तर सांगा बरं माझं वय किती? माणसं म्हणले, अरे तू 4 वाजता निघाला ना 8 वाजता पोहोचला आणि तुझं वय ह्याच्यावरून सांगायचं कसं सांगणार? म्हणजे काय त्याच्यात सांगड आहे का? काहीतरी साम्य आहे का तुझ्या येण्यामध्ये आणि वयामध्ये? म्हणजे प्रश्नामध्ये काही सांगड नाही. पण तरीही एका हुशार माणसानं उत्तर दिलं, म्हणे तुमचं वय आहे, बरं मला असं वाटतं तुमचं वय 40 वर्ष आहे. तर तो माणूस म्हणाला, अरे हा बरोबर, माझं वय 40च वर्ष आहे, पण तुम्ही कसं ओळखलं? तर तो म्हणे, आमच्या गल्लीला एक येडं राहतं, ते 20 वर्षाचं आहे. मला वाटतं तुम्ही त्याच्यापेक्षा डबल येड आहे, म्हणून मी म्हणालो की तुमचं वय 40 वर्ष. तर बाकीचे हसले सगळे उत्तराला. पण मला सांगा, उत्तरामध्ये तरी काही सांगड आहे का? यांच्या गल्लीला एक येडं राहतं 20 वर्षाचं म्हणून यांचं वय 40 वर्ष, का तर डबल येडे दिसत आहेत? म्हणजे नाही ना, प्रश्नामध्ये काही सांगड आहे ना उत्तरामध्ये काही सांगड आहे. पण संत तसे नाही. संत हा शब्द जर त्या ठिकाणी वापरतात तर त्याच्या पाठीमागं काहीतरी सांगड असली पाहिजे. काय सांगड आहे? जाणकार माणसांनी सांगितली. प्रेमाने बोला, धन निरंकार. जाणती माणसं सांगतायत म्हणे, संतांनी
संतांनी समुद्र हा शब्द किंवा सागर हा शब्द, भवसागर, भवसिंधू हा शब्द प्रपंचाच्या ठिकाणी वापरला. त्याच्या पाठीमागं कारण असं आहे म्हणे, समुद्रामध्ये काय आहे हो, समुद्रामध्ये फक्त पाणी आहे. किती पाणी आहे तर नाही सांगता येत. मग काय उत्तर असेल तर प्रचंड पाणी आहे. समुद्रामध्ये काय आहे, पाणी आहे, आणि किती आहे तर प्रचंड आहे. त्याची ना मोजमाप होईल ना गणती होईल. मग संसारामध्ये काय आहे, काय हो आपल्या संसारात सुख आहे नाही, कुणाच्या संसारात आहे नाही. संसारामध्ये काय आहे तर संसारामध्ये दुःख आहे. दुःखमुळे संसार सर्वत्र इंगळ, विश्रांती नाही कोठे. आपण ऐकले की संसारामध्ये दुःख आहे, समुद्रामध्ये पाणी आहे, संसारामध्ये दुःख आहे. समुद्रामध्ये पाणी प्रचंड आहे आणि संसारामधलं दुःख सुद्धा प्रचंड आहे. किती आहे दुःख नाही सांगता येत, प्रचंड दुःख आहे. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. प्रचंड दुःख आहे मनुष्याच्या जीवनामध्ये. संसारामध्ये दुःख आहे. किती दुःख आहे तर प्रचंड दुःख आहे. आणि समुद्रामध्ये पाणी आहे. किती पाणी आहे तर प्रचंड पाणी आहे. आणि म्हणून संतांनी प्रपंचाच्या ठिकाणी समुद्र हा शब्द वापरला. आणि म्हणून संत आपल्याला सांगतायत, जसं पाण्याने भरलेला समुद्र तरुण जायचा आहे तसं दुःखाने भरलेला प्रपंच आपल्याला तरुण जायचा आहे. आणि त्याच्याकरता काय आहे तर हरिनाम हे फार मोठं साधन आहे. आणि याचा विचार क्षणोक्षणी आपल्याला करायला पाहिजे, असा सल्ला संत आपल्याला देत आहेत. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. जर तरुण नाही गेलो तर काय होईल. जसं समुद्राचं उदाहरण देत असताना संत सांगतायत, जर त्यातून तरुण नाही गेलो तर काय होईल तर बुडेल आपण. प्रपंचामध्ये बुडेल याचा अर्थ काय होईल. प्रपंचामध्ये बुडेल याचा अर्थ असा होईल की आपण मोक्षाला जाणार नाही, मुक्तीच्या अवस्थेला जाणार नाही. तर परत काय होईल तर परत 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात अडकेल. याचा अर्थ आपण बुडेल. आणि म्हणून संत सांगतायत की असं बुडू नका, तरुण जा, मोक्षाच्या मुक्तीच्या अवस्थेने तरुण जा. आणि म्हणून मित्रांनो, क्षणोक्षणी आपण हा विचार करायला पाहिजे की मला बुडायचं नाही, मला तरुण जायचं आहे, मला पहिल्या तीरापर्यंत पोहोचवायचं आहे. सहाय्यक सद्गुरू आहेत, सहाय्यक संत आहेत, साधन आहे हरिनाम. या सगळ्या साधनांचा मला आधार घ्यायचा आहे आणि मला पहिल्या तीरापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. त्याचं कारण मित्रांनो असं आहे, सद्गुरू बाबाजी म्हणायचे, हे बघा, मनुष्याचं जीवन तरी 50, 60, 70 वर्षाचं आहे. हा कालखंड फार कमी आहे, पण याच्यानंतरचा जो प्रवास आहे तो प्रवास मात्र फार घातक आहे, मोठा अवघड आहे. बाबाजी म्हणायचे, 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात है. हे 4च दिवस मनुष्याच्या जीवनाचे आहेत, नाही तर परत काळा कुट्ट फार मोठा अंधार आहे जो 84 लक्ष योनीच्या फेऱ्याचा आहे. आणि त्या अंधारापासून सुटका करून घ्यायची असेल तर मित्रांनो, हे 4 दिवस म्हणजे आयुष्याचे. भले ते दुःखाचे असू द्यात, सुखाचे असू द्यात, आनंदाचे, समाधानाचे, ताणतणावाचे असू द्यात, कसेही असू द्यात, पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला हाच विचार करायचा आहे की काही असलं तरी चालेल, पण मला हरिनामाचा आधार घेऊन तरुण जायचं आहे. हा विचार आपण कायमस्वरूपी करावा, हा सल्ला संत महात्मे आपल्याला देत आहेत.